कांदिवली पश्चिमेत एका 5 वर्षाच्या मुलीवर 16 वर्षीय मुलाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली। या घटनेची माहिती मिळताच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कार्यकर्ते कांदिवली स्टेशनवर जमा झाले आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केलं। त्यांनी आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली आहे। पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे। स्थानिक नागरिक आणि कार्यकर्ते आरोपीवर त्वरित कठोर कायदेशीर कारवाई करण्याची अपेक्षा व्यक्त करत आहेत। मी सध्या आहे कांदिवली पोलीस स्टेशन इथे। माझ्या बरोबर काही शिवसेनेचे लोक आहेत, त्यांच्याशी जाणून घ्या। आज त्यांनी एक ठिय्या आंदोलन केलेलं वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या ऑफिस समोर। सर, काय सांगाल, आज तुम्ही ठिय्या आंदोलन केलं, काय प्रकरण होतं, काय झालेलं? 9 वाजेला संध्याकाळी 7:30 वाजता 5 वर्षीच्या मुलावरती संयोगलेली लालजीपणा या ठिकाणी एका 22-23 वर्षाच्या मुलाने बलात्कार केला। त्या मुलीला घरामध्ये घेऊन गेला आणि त्याच्यावरती बलात्कार करून पूर्ण रक्तबंबाळ करून त्या मुलीला घराच्या बाहेर बसून ठेवलं आणि त्याच्यानंतर ती मुलगी रडत ती घरी गेली आणि तिच्या आईला सगळ्या गोष्टी सांगितल्या। त्याच्यानंतर त्या मुलीला पोलिसांनी आणण्यात आलं, तिथून हॉस्पिटल घेऊन आलं। त्या मुलाला पोलिसांनी तात्काळ पकडले, परंतु ही जी छोटी मुलगी आहे रक्तस्राव व्हावत असताना शताब्दी हॉस्पिटल घेऊन गेल्यानंतर डॉक्टरांकडे 2 ते 2.5 तास त्या ठिकाणी त्याच परिस्थितीने ठेवलं आणि त्याचा जाब विचारण्यासाठी त्या मुलावरती पोस्कोच्या माध्यमातून कारवाई करून जेवढे गुन्हे तिच्यावर टाकता येतील ते टाकून कठोरातल्या कठोर शिक्षा त्या मुलाला झाली पाहिजे हे सांगण्यासाठी आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही आलो होतो। त्याचप्रमाणे आम्ही तिथे साहेबांच्या केबिनमध्ये आम्ही खाली बसून निवेदन केली। त्यानंतर पोलिसांनी आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही याच्यावर पूर्ण कारवाई केलेली आहे, परंतु आमची मागणी ही होती, ज्या पद्धतीने ज्या गुन्हेगारावरती तुम्ही कारवाई केली त्याच बेसवरती ज्या डॉक्टरांनी त्या मुलीवरती 2.5 तास त्या मुलीला बसून ठेवलं आणि तिचा उपचार केला नाही, त्या डॉक्टरांवर कारवाई होणं गरजेचं आहे। हे हॉस्पिटल शताब्दी हॉस्पिटल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने चालते। गोरगरीब जनतेला न्याय दिला अशा माणसाचं नाव असलेलं हॉस्पिटल, ज्या महामानवाच्या नावावर असलेलं हॉस्पिटल, त्या ठिकाणी गरीबावर कसा अन्याय होतो त्याच्यावर आम्ही तिथे देखील निवेदन केलेलं आहे आणि डॉक्टरवर कुठल्याही परिस्थितीत कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे। आपण इथे पाहू शकतो की एक कारवाईची मागणी इथे केलेली आहे। आजही आपण पाहू शकतो की मुंबई सारख्या शहरामध्ये लहान मुली ही सुरक्षित नाहीये। कॅमेरामॅन दत्ता प्रसाद, किरण जाधव, आवाज इंडिया।